नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण साप्ताहिक राशी भविष्याची चर्चा ही पाहणार आहोत. हे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीचे असणार आहे आणि हे राशी भविष्य मेष ते मीन अशा 12ही राशींसाठीचे असणार आहे. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. त्यापूर्वी ग्रहांची स्थिती ही आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत. या आठवड्यामध्ये सूर्य हा कर्क राशीमध्ये असणार आहे, तर बुधाचे वास्तव्य हे सिंह राशीत असणार आहे. शुक्र मिथुन राशीत, तर मंगळ कन्या या आपल्या निर्बली राशीमध्ये असणार आहे. गुरु आपल्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत असून सध्या तो अस्तंगत आहे, त्यामुळे या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारची मांगलिक कृत्ये ही करू नये. शनी हा मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू हा सिंह राशीत असणार आहे. अशी या आठवड्यात ग्रहांची स्थिती असणार आहे. या आठवड्यामध्ये दिनांक 29 जुलै 2026 रोजी बुधवारी गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा ही साजरी होणार आहे. आपल्या जीवनाला आकार देणारे म्हणजेच आपल्या गुरूंचे स्मरण या दिवशी करायचे असते. आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याचा हा दिवस आहे आणि म्हणून हा दिवस सर्वांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या जीवनामध्ये आपण सर्वच जण विद्यार्थी आहोत आणि आपल्याला गुरूंचे मार्गदर्शन हे अत्यंत अनमोल आहे. त्याशिवाय जीवन यापन करणे हे शक्य नाही. त्यानंतर 2 ऑगस्ट 2026 रविवारी संकष्टी चतुर्थी व्रत असणार आहे. आद्य पूजेचा मान असलेल्या श्री गणेशाचे हे व्रत आहे. अनेक प्रकारच्या त्रासापासून मुक्तीसाठी श्री गणेशाचे संकटी चतुर्थी हे व्रत अनेक जण करत असतात. त्याचबरोबर ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ अनिष्ट असेल तर त्याच्या दोषाच्या शमनार्थ सुद्धा संकष्टी चतुर्थीचे व्रत हे फलदायी ठरत असते. आता राशी भविष्याला सुरुवात करूया. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशी. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी उपलब्ध करून घेताना दिसत आहे. कुटुंबामध्ये सुसंवाद हा तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या खर्चाचे नियोजन करणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे. प्रवास जर करणार असाल तर त्याचे नियोजन हे आधीच केलेले तुमच्यासाठी हितावह ठरेल. स्वास्थ्याचा जर विचार केला तर मेष राशीच्या जातकांसाठी पुरेशी विश्रांती घेणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. उपाय म्हणून मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करणे त्यांच्यासाठी हितावह ठरेल. त्याचबरोबर 2 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या जातकांना चंद्रबळ असणार नाही, त्यामुळे महत्त्वाची कामे 2 ऑगस्ट पूर्वी करणे त्यांच्यासाठी हिताचे ठरेल. वृषभ राशीच्या जातकांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी हा आठवडा आर्थिक नियोजन करण्याचा कालखंड हा असणार आहे. आत्ता केलेले आर्थिक नियोजन भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुमचे संयमाने घेतलेले निर्णय हितकारक ठरू शकतात. त्याचबरोबर कुटुंबामध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद हे सुद्धा तुमच्यासाठी हितावह ठरतील. मित्र परिवाराचे सहाय्य या कालखंडात तुम्हाला मिळताना दिसत आहे. पूर्वीची रखडलेली कामे या कालखंडात पूर्ण होतील. स्वास्थ्याचा जर विचार केला तर वृषभ राशीच्या जातकांसाठी संतुलित आहार हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. उपाय म्हणून देवीची आराधना किंवा कुलदेवतेची आराधना त्यांच्यासाठी हिताची ठरेल. त्याचबरोबर वृषभ राशीच्या जातकांना दिनांक 27 आणि 28 जुलै रोजी चंद्रबळ नसल्याने महत्त्वाचे निर्णय या कालखंडामध्ये घेऊ नये. तर मिथुन राशीच्या जातकांसाठीचे साप्ताहिक राशी भविष्य हे त्यांच्यासाठी अनुकूल असेच असणार आहे. तुमचे संवाद कौशल्य या कालखंडात प्रभावी ठरताना दिसेल. नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील वातावरण हे सौहार्दपूर्ण राहण्याची शक्यता ही दिसून येत आहे. आर्थिक निर्णय हे तुम्ही सावधानतेने घ्यायचे आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच असणार आहे. मिथुन राशीच्या जातकांना 28 आणि 29 जुलै रोजी चंद्रबळ नाही आणि म्हणूनच या 2 दिवशी त्यांनी महत्त्वाचे निर्णय हे घेऊ नये. स्वास्थ्याचा जर विचार केला तर मिथुन राशीच्या जातकांचे स्वास्थ्य एकंदरीत चांगले दिसून येते, परंतु आपली दिनचर्या त्यांनी सुनिश्चित ठेवणे हे त्यांच्यासाठी हिताचे आहे. त्याचबरोबर श्री गणेशाची आराधना त्यांच्यासाठी हितावह ठरेल. कर्क राशीच्या जातकांसाठी कुटुंबामध्ये हा आठवडा तुम्ही व्यतीत करण्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. नोकरीत सुद्धा तुमच्या वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला मिळताना दिसत आहे. आपले निर्णय हे तुम्ही या आठवड्यामध्ये शांत चित्ताने घ्यायचे आहेत. आर्थिक स्थितीत सुद्धा मनासारखे बदल या कालखंडात घडून येऊ शकतात. आरोग्याचा जर विचार केला तर आरोग्य चांगले राहील आणि कर्क राशीच्या जातकांनी उपाय म्हणून सोमवारी शंकराची आराधना त्यांच्यासाठी हितावह ठरेल.
दिनांक 27, 28, 29 हे 3 दिवस कर्क राशीला चंद्रबळ असल्याने या 3 दिवसात त्यांनी आपले महत्त्वाचे निर्णय हे घेऊ नये. सिंह राशीच्या जातकांचा जर विचार केला तर सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास दुणावणारा असा हा कालखंड असणार आहे. नवीन जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. कुटुंबामध्ये एकंदरीत आनंददायी वातावरण असणार आहे. प्रवासाचे योग सिंह राशीच्या जातकांना येऊ शकतात. आरोग्य हे ठीकठाक असलेले दिसून येते. उपाय म्हणून सिंह राशीच्या जातकांनी सूर्योपासना केल्यास त्यांना ती हितावह ठरेल. आणि सिंह राशीच्या जातकांना दिनांक 28, 29 आणि 30 जुलै रोजी चंद्रबळ असणार नाही, म्हणून महत्त्वाची कामे या दिवसांमध्ये टाळलेलीच बरी. तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रामध्ये मनापासून काम करण्यासाठीचा असणार आहे. सहकार्यांची या कालखंडात सलोख्यांचे हितसंबंध तुमच्यासाठी उपकारक ठरतील. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. घरामध्ये प्रसन्नता या कालखंडात असलेली तुम्हाला जाणवेल. आरोग्य विचार करता कन्या राशीचे आरोग्य या कालखंडात चांगले असलेले दिसून येते. उपाय म्हणून बुधवारी विष्णूची आराधना तुमच्यासाठी हितावह ठरेल. आणि कन्या राशीच्या जातकांसाठी दिनांक 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट या 3 दिवस त्यांना चंद्रबळ असणार नाही आणि म्हणून या दिवशी त्यांनी कोणतेही महत्त्वाचे काम हे करू नये. तुळ राशीच्या जातकांचा जर विचार केला तर व्यावसायिक दृष्ट्या त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. नवीन ओळखी निर्माण होण्यासाठी ग्रहगोचर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कुटुंबामध्ये चांगला वेळ व्यतीत करताना या कालखंडात तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर शुभवार्ता मिळण्याचे संकेत हे सुद्धा तुला राशीच्या जातकांसाठी असलेले दिसून येत आहेत. तुला राशीच्या जातकांना दिनांक 28, 29 आणि 30 जुलै हे दिवस त्यांच्यासाठी चंद्रबळ असणार नाही, त्यामुळे या दिवशी महत्त्वाची कामे शक्यतो करू नये. स्वास्थ्याचा जर विचार केला तर तुळ राशीचे स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येते आणि शुक्रवारी देवीची आराधना त्यांनी हमखास करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा धैर्याने वागा असा संदेश घेऊन येत आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण हा वाढलेला दिसून येईल. त्याचबरोबर आर्थिक बाबी ह्या सुद्धा तुम्हाला या आठवड्यात काळजीपूर्वक हाताळायच्या आहेत. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याकडे तुम्ही लक्ष पुरवणे गरजेचे असणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग हा सुद्धा तुम्ही घेताना दिसत आहात. स्वास्थ्याचा जर विचार केला तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी किरकोळ दुखणे असतील तर ती असू शकतात, परंतु एकंदरीत स्वास्थ्य हे चांगले दिसून येते. त्यांच्यासाठी 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट या दिवशी त्यांना चंद्रबळ नाही, म्हणून वृश्चिक राशीच्या जातकांनी या दिवशी महत्त्वाची कामे करू नयेत आणि मंगळवारी हनुमानाची उपासना त्यांनी आवर्जून केली पाहिजे. तर धनुराशीच्या जातकांसाठी महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. नवीन कला कौशल्य, ज्ञान मिळवण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला चालून येतील. प्रवास सुद्धा या कालखंडात केल्यास तो सुखकारक ठरण्याची शक्यता जास्त आहे. आर्थिक नियोजनामुळे तुमचे जीवन सुसह्य बनेल आणि म्हणूनच आर्थिक नियोजन या आठवड्यात तुमच्यासाठी गरजेचे आहे. कुटुंबियामध्ये सुद्धा सलोख्याचे वातावरण आणि कुटुंबियांचा सहयोग तुम्हाला मिळताना दिसत आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर धनुराशीच्या जातकांसाठी स्वास्थ्य हे अनुकूल असलेले दिसून येते आणि गुरुवारी दत्ताची आराधना त्यांच्यासाठी हितावह ठरणार आहे. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवड्याची सुरुवात ही चांगली असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी कामाचे नियोजन करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे, कारण कामाचा ताण हा वाढणार आहे आणि म्हणूनच आधी जर नियोजन केले तर थोडीशी सुसह्यता तुम्हाला जाणवेल. संयमाने हा आठवडा व्यतीत करावा असेच हे ग्रहमान सुचवत आहे. आर्थिक व्यवहार हे सुद्धा या आठवड्यात तुम्ही जपून केले पाहिजे. कुटुंबामध्ये तुम्ही वेळ व्यतीत करणे हे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. पूर्वीची रेंगाळलेली कामे ही गतिमान होतील आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जर तुम्हाला इच्छा असेल तर त्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगलाच आहे. स्वास्थ्याचा विचार केला तर स्वास्थ्य हे सुद्धा मकर राशीचे अनुकूल असलेले दिसून येते. शनिवारी मारुतीची उपासना तुमच्यासाठी हितावह ठरेल आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक लाभाचे योग या आठवड्यात तुमच्यासाठी हा कालखंड घेऊन येणार आहे. त्याचबरोबर मित्रांचा सहवास हा सुद्धा तुम्हाला लाभलेला दिसेल. नोकरीमध्ये सुद्धा सकारात्मक बदल होण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्यासुद्धा हा कालखंड चांगला आहे. कुंभ राशीच्या जातकांच्या आठवड्याची सुरुवात ही चांगली असणार आहे. स्वास्थ्य सुद्धा ठीकठाक असणार आहे आणि कुंभ राशीच्या जातकांनी हनुमानाची उपासना ही प्रकर्षाने करणे त्यांच्यासाठी हिताचे ठरेल. तर
सर्वात शेवटी मीन राशीची चर्चा असणार आहे. मीन राशीच्या जातकांसाठी पूर्वीची कामे ही मार्गी लागताना दिसतील. कुटुंबामध्ये एकंदरीत आनंदाचे वातावरण तुम्हाला अनुभवता येईल. पैशाचे नियोजन करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. आध्यात्मिक साधनेसाठी काही काळ हा जरूर मीन राशीच्या जातकांनी व्यतीत करावा. स्वास्थ्याचा जर विचार केला तर पुरेशी विश्रांती त्यांच्यासाठी आवश्यक आहे. मीन राशीच्या जातकांनी दत्ताची किंवा विष्णूची आराधना त्यांच्यासाठी हितावह ठरेल. त्याचबरोबर दिनांक 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट या दिवशी मीन राशीच्या जातकांना चंद्रबळ असणार नाही आणि म्हणून या दिवशी त्यांनी महत्त्वाची कामे न केलेलीच बरी. अशा रीतीने आज आपण साप्ताहिक भविष्य या मालिकेमध्ये दिनांक 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हे राशीफल पाहिलेले आहे. हे राशीफल पारंपरिक वैदिक ज्योतिषाच्या तत्वावर आधारित आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार या फलादेशामध्ये फरक पडू शकतो. याची नोंद ही दर्शकांनी घ्यायची आहे. अशा रीतीने आज आपण हे साप्ताहिक राशी भविष्य पूर्ण केलेले आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.